नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की येणाऱ्या 15 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2025-26 चा पीक विमा जमा होणार आहे। हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोण्या पिकासाठी होणार आणि खरंच 15 जानेवारी पासून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार, या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्हा न्याय, तालुका न्याय व महसूल मंडळ न्याय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पीक विम्याची सगळी माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा असेल, मुगाचा असेल, उडदाचा असेल किंवा खरीपाच्या ज्वारीचा असेल, या सर्व पिकासाठी पीक विमा 15 जानेवारी पासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर, म्हणजेच अहमदनगर जिल्हा। आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा 90 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे। त्यानंतर उर्वरित पिकाचा सुद्धा, म्हणजे ज्याच्यामध्ये मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकाचा पीक विमा 15 जानेवारी पासून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 90 महसूल मंडळामध्ये जमा होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे पीक विमा वाटपाचा मार्ग सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोकळा झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा 80 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा 15 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आणि नांदेड जिल्ह्यातील सुद्धा 16 तालुक्यातल्या 93 महसुली मंडळामध्ये 15 जानेवारी पासून पीक विमा जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 जानेवारी पासून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या पिकासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या 82 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा पीक विमा जमा होणार आहे। आणि अंतिम आणेवारी सुद्धा या जिल्ह्याची 50 पैशापेक्षा कमी आली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण की जी सरकारच्या माध्यमातून जी आणेवारी काढली किंवा जी नुकसान दाखवले, तर त्या नुकसानीवर विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पीक विमा वाटपाला धाराशिव जिल्ह्यामध्ये विलंब होऊ शकतो। त्यामुळे केंद्रीय समितीकडे हा अहवाल गेलेला आहे, परंतु याच्यावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे आता याच्यावर जो निर्णय होईल, निर्णय झाल्यावरच या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये मात्र 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा समावेश आहे। आणि लातूर जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या 60 महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 52 महसुली मंडळामध्ये जवळपास यंदाचा पीक विमा वाटप होणार आहे। अंतिम आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आली आहे। आणि परभणी जिल्ह्यातल्या 52 महसुली मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पीक विमा 15 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातल्या सुद्धा सगळ्या तालुक्यातल्या 90 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा वाटप होणार आहे। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 75% पेक्षा जास्त नुकसान आहे। आणि अमरावतीमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पीक विम्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार आहे, आणि ते पण 15 जानेवारी पासूनच होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना 15 जानेवारी पासून पीक विम्याचं वितरण ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं 34% पेक्षा जास्त नुकसान झालं होतं, त्यामुळे कमीत कमी 17,500 तरी पीक विमा जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना भेटणार आहे, आणि 15 जानेवारी पासूनच वितरण होण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एकूण 5 तालुके आहेत हिंगोलीमध्ये, आणि एकूण 30 महसुली मंडळे आहेत।
आणि 30ही महसूल मंडळामध्ये 15 जानेवारी पासून सर्वाधिक पीक विमा सोयाबीन, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा। मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा 15 जानेवारी पासूनच वाटप होणार आहे। सर्वाधिक पीक विमा यवतमाळ मध्ये सोयाबीन या पिकाचा भेटणार आहे। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा। मित्रांनो अकोला जिल्ह्यातल्या सुद्धा 50 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये 15 जानेवारी पासून पीक विम्याचं वाटप होणार आहे। सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातल्या सुद्धा 6 तालुक्यातल्या 36 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होणार आहे। वाशिम मध्ये सुद्धा मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल किंवा सोयाबीन असेल या सर्व पिकाचा पीक विमा वाशिम जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचे महत्त्वाचे काही जिल्हे ज्याच्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे ज्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे। याचबरोबर सांगली असेल किंवा नागपूर जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, पुणे असेल, नंदुरबार असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, पालघर, धुळे किंवा सातारा जिल्हा असेल या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा जो सरसकटचा पीक विमा वाटप होणार आहे तर कमीत कमी या जिल्ह्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान आहे। त्यामुळे यंदाचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना किमान 17,500 तरी पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर हा 15 जानेवारी पासूनच पीक विमा वाटप होणार आहे अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी पासून किमान 17,500 तरी पीक विमा वाटप होणार आहे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे। आता पुढचे 2 महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण 78 महसूल मंडळापेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। 15 जानेवारी पासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी पीक विमा 15 जानेवारी पासून या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातल्या सुद्धा आपण पाहतोय सगळ्या तालुक्यातल्या 42 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा वितरण होणार आहे। सोयाबीनचा वाटप होणार आहे, मुगाचा, उडदाचा, खरीपाच्या ज्वारीचा या सर्व पिकाचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। याचबरोबर उर्वरित जिल्हे ज्याच्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे ज्याच्यामध्ये ठाणे असेल, रायगड असेल, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान 34% पेक्षा जास्त नुकसान आहे। त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी पासून पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सादर झालेली आहे आणि उंबरठा उत्पादनाची माहिती सादर झाल्याच्या 21 दिवसापर्यंत पीक विम्याचं वितरण होणं अपेक्षित असतं। आणि जर पीक विम्याचं वितरण नाही झालं तर विमा कंपनीला 12% व्याजासह शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा लागेल असं या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे। याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना कडक आदेश दिलेले आहेत। जर तुम्ही पीक विमा जर 15 जानेवारी पासून वितरण नाही केलं तर शेतकऱ्यांना 12% व्याजासह पीक विमा द्यावा लागेल असे कडक निर्देश केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025-26 च्या पीक विम्याच्या वाटपाबाबत एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास तेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।